उद्धव ठाकरे उद्यापासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची घेणार भेट। किल्ले रायगडावर जगदीश्वर मंदिर आणि शिरकाई देवीची आमदार भरत गोगावले यांच्याकडून पूजा। महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ रायगडावरून करत असल्याची केली घोषणा। विधानसभेसाठी काँग्रेसला 100 पेक्षा अधिक जागा अपेक्षित, सूत्रांची माहिती। जागा वाटपात तडजोड न करण्याची नेत्यांची भूमिका, तर 20 ऑगस्टला फुटणार काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ। कुणबी आणि मराठा उमेदवार लुटारू दरोडेखोर आहेत का? बच्चू कडू यांचा प्रकाश आंबेडकर यांना सवाल। कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका, आंबेडकरांच्या या वक्तव्याचा कडून समाचार। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विरोधक आणि सत्ताधारी भिडले। काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या सदस्यांचा सर्वसाधारण सभेवर बहिष्कार। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप। पुण्यातल्या पाटील इस्टेट परिसरामध्ये नागरिकांची मोठी गर्दी। मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची झुंबड, गर्दी आवरताना पोलिसांची दमछाक। खडकवासला धरणामधील पाण्याचा विसर्ग कमी, सकाळपासून पावसाची सुद्धा विश्रांती, पुणेकरांना काहीसा दिलासा। गंगापूर धरणामधून विसर्ग सुरू केल्यानंतर गोदावरी नदीला पूर। पंचवटीमधून गोदा दुथडी भरून वाहताना रौद्रावताराची दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर, पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता, शहराला पुराचा धोका। नारायणपट्टीमधील 35 कुटुंबांचं स्थलांतर। मीरा भाईंदरमध्ये कंत्राटदाराकडून कामगारांसह पालिकेची फसवणूक। कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा, मीरा भाईंदरच्या पालिका प्रशासनाचं पोलिसांना पत्र। ठाण्यातील शेअर पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या रिक्षांवर वाहतूक विभागाच्या वतीने कारवाई। यासह इतर मागण्यांसाठी रिक्षा चालकांचा रिक्षा बंद करून निषेध। सोलापुरातल्या होडगी विमानतळावरून 2 महिन्यात विमानसेवा सुरू करण्याचा मानस। डीजीसीएचं पथक लवकरच येणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। हिंगोलीत बाजार समितीत गेल्या आठवडाभरापासून तुरीचे सरासरी दर 10,000 रुपयांपेक्षा कमी। विविध कारणांमुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट। महसूल मंत्र्यांच्या कार्यालयावर आदिवासी बांधवांचा बिराड मोर्चा। वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी आदिवासी आक्रमक। विक्रमी 19 लाख टन खाद्यतेल जुलैमध्ये आयात। देशातील खाद्यतेलाची गरज भागवणं शक्य होत नसल्यानं मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयात।